नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काय करूयात तर जो पुढचं पार्ट्स आहे ते कुठलं तर इयत्ता 12वीमधील काय करतो आपण तर बायोलॉजीचे जो पॉईंट्स आहे टॉपिक नंबर कुठला फर्स्ट रिप्रोडक्शन इन लोअर अँड द हायर प्लांट्स ह्या टॉपिकमधलं काय करतो आपलं लेक्चर नंबर किती आहे तर 17वं लेक्चर्स आहे. आणि ह्या टॉपिकमध्ये काय करतो आपण तर आता पुढचा पार्ट बघायचा आपल्याला तो म्हणजे कुठला तर डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रियो. ह्याच्या आधी बघितलं आपण भाग वेगवेगळे पार्ट्स वगैरे त्यामध्ये बघितलेत. मग आता पुढचा पार्ट्स जो बघायचा तो म्हणजे कुठला तर एम्ब्रियोची जी होणारी जी डेव्हलपमेंट आहे मग ती डेव्हलपमेंट कशी होत जाते, कोणकोणत्या पद्धतीनं होत जाते ही डेव्हलपमेंट काय करायचं तर आपल्याला पूर्णपणे डिटेल्समध्ये काय करायचं तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. बघा आता ह्याच्यामध्ये कंटेंट्स कुठले येणार आहेत. बेसिकली इंट्रोडक्शन्स. कोणतं इंट्रोडक्शन तर एम्ब्रिओ म्हणजे काय, एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय होत जातं, त्याची डेव्हलपमेंट होत असताना सुरुवातीला त्याचे पार्ट्स जे आहेत ते पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला तर डेव्हलपमेंट ऑफ दी डायकॉट एम्ब्रिओ. जे डायकॉट एम्ब्रिओ आहेत अशांची होत असणारी डेव्हलपमेंट. त्याच पद्धतीनं मोनोकॉट एम्ब्रिओची सुद्धा डेव्हलपमेंट आपल्याला पाहायची आहे. त्याच पद्धतीने कुठले तर मोनोकॉट एम्ब्रिओची डेव्हलपमेंट. त्याच पद्धतीनं त्याच्यावरती आधारित जे विचारले जाणारे तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे इम्पॉर्टंट क्वेश्चन काय करायचं तर आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. चला मग वेळ न घालवता काय करूयात तर आपण हे बघूयात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातील. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा सुरुवातीला काय करूयात तर आपण त्याच्यामध्ये एम्ब्रिओचे इंट्रोडक्शन्स म्हणजे कुठलं तरी एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय तर जेनेसिस फॉर्मेशन्स एम्ब्रिओपासून कसं त्यामध्ये डेव्हलप होत जातं. बघा डेफिनेशन काय आहे एम्ब्रिओजेनेसिसची. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम डिप्लॉइड झायगोट. लक्षात घ्या, एम्ब्रिओ तयार होणं पण कोणापासून फ्रॉम दी डिप्लॉइड झायगोट. डिप्लॉइड झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणं म्हणजेच काय तर एम्ब्रिओजेनेसिस. द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड ॲट दी मायक्रोपायलर एंड ऑफ एम्ब्रिओ सॅक्स. लक्षात घ्या, एम्ब्रिओ सॅक्सचं जी मायक्रोपायलर एंड्स आहे त्याच्यापासून काय होतं तर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होतं. देन द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ ट्रिगर्स ओनली आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्मड. मग ह्याची जी ग्रोथ आहे ते कधी होत जाते तर एंडोस्पर्म फॉर्म झाल्यानंतर काय होत तर ही एम्ब्रिओची जी आहे ती एम्ब्रिओची ग्रोथ होत जाते. आणि लास्ट पॉईंट कुठला आहे तर आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. आणि ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्याच्यानंतर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट काय होते तर त्यामध्ये सुरुवात व्हायला सुरुवात होते. मग आता त्यामध्ये काय बघूया तर आपण जे डायकॉट एम्ब्रिओ आहेत त्या डायकॉट एम्ब्रिओची जी होणारी डेव्हलपमेंट. बघा, द झायगोट डिवाइड्स टू फॉर्म टू सेल्ड कॉल्ड प्रो एम्ब्रिओ. आपण ह्याच्यात बघितलं एम्ब्रिओ डेव्हलपमेंट कोणापासून होते तर झायगोटपासून. आणि ह्या झायगोटचं काय होतं तर डिवायडेशन्स होतं आणि 2 सेल्ड एम्ब्रिओ डेव्हलप होतात ते म्हणजे कुठले किंवा 2 सेल डेव्हलप होतात ते म्हणजे कुठले तर प्रो एम्ब्रिओ. आता हे डिवायडेशन होणार आहे कोणाच्या सहाय्याने तर मायटोसिसच्या सहाय्याने काय होतं डिवायडेशन्स होतं. मग 2 सेल झाल्या. बघा, द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपायल इज कॉल्ड बेसल और सस्पेन्सर इनिशियल सेल. लक्षात घ्या, हे दोन पॉईंट्स बघू. जो लार्जर सेल्स आहे 2 सेल काय झालं तर याच्यामध्ये डिवायडेशन झालं, मायटोसिस झालं, 2 सेल डिवायडेशन झालं. त्यातली लार्जर सेल जी आहे ते मायक्रोपायलर एंड्सकडे असते. त्यालाच काय म्हणतो आपण बेसल और सस्पेन्सर इनिशियल सेल्स. अँड स्मॉलर सेल टुवर्ड्स चॅलायझा इज कॉल्ड टर्मिनल और एम्ब्रियोनल इनिशियल सेल्स. लक्षात घ्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो बेसल सेल्स कुठं असतात किंवा बेसल सेल कशी डिवायडेशन होते किंवा साईज कशी तर बेसल सेलची साईज लार्जर असते किंवा बेसल सेलला दुसरं नाव आहे सस्पेन्सर इनिशियल सेल. आणि जी स्मॉलर सेल्स असते कुठं तर चॅलायझरला ती म्हणजे कुठली तर टर्मिनल किंवा एम्ब्रियोनल इनिशियल सेल्स. अशा 2 सेल काय होतात तर ह्याच्यामध्ये तयार होत जातात. द नेक्स्ट द सस्पेन्सर सेल डिवाइड्स ट्रान्सव्हर्सली इन वन प्लेन टू प्रोड्यूस फिलामेंटस सस्पेन्सर ऑफ 6 to 10 सेल्स. आता याच्यामध्ये काय होतं तर सस्पेन्सर सेल जी आहे त्याचं काय होतं तर डिवायडेशन्स होतात.
आणि डिवायडेशन एका प्लेनमध्ये काय होतं तर डिवायडेशन होऊन काय होतं तर फिलामेंटस सस्पेन्सर डेव्हलप होतात. ते म्हणजे किती ऑफ द 6 to 10 सेल काय होतं तर ह्याच्यामध्ये डेव्हलप फॉर्मेशन होत जातं. देन फर्स्ट सेल ऑफ द सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपायलर अँड बिकम्स सॉलोन अँड फंक्शन ॲज हॉस्टोरियम्स. आणि लक्षात घ्या त्या 6 ते 10 सेल्समध्ये जे फर्स्ट सेल्स आहे सस्पेन्सरचे ते काय होतं तर मायक्रोपायलर एंडकडे ट्रान्सपोर्ट टुवर्ड्स होते आणि अँड बिकम्स सोलोन अँड फंक्शन ॲज द हॉस्टोरियम. हॉस्टोरियम म्हणून काय करते तर त्याचं फंक्शन डेव्हलप होत जातं. देन लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नोन ॲज द हायपोफायसिस. आणि त्यातली जी लोअर मोस्ट सेल आहे सस्पेन्सरमधली ती किंवा त्यालाच काय म्हणतो आपण तर हायपोफायसिस असं म्हणतो. देन नेक्स्ट द सस्पेन्सर हेल्प्स इन पुशिंग द एम्ब्रिओ इन द एंडोस्पर्म. फंक्शन आहे बघा या ठिकाणी सस्पेन्सरचा काय आहे फंक्शन तर त्याच्यामध्ये हेल्प करतात मदत करतात कुणाला तर पुशिंग द एम्ब्रिओ इन द एंडोस्पर्म. एंडोस्पर्ममध्ये एम्ब्रिओ पुश करण्यासाठी ह्या जे सस्पेन्सर सेल आहेत त्या सस्पेन्सर सेल कशा तर महत्त्वाचे असतात. ओके. देन नेक्स्ट मग ह्या ठिकाणी सस्पेन्सर्स काय होतं तर ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात कशासाठी पुशिंग द एम्ब्रिओ टुवर्ड्स द एंडोस्पर्म. ओके. देन द एम्ब्रियोनल इनिशियल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म द ऑक्टॅन्ट. नंतर पुन्हा ह्याच्यामध्ये काय होतं तर एम्ब्रियोनल इनिशियल काय होतं तर त्याच्यामध्ये 3 वेळेस सक्सेसिव्ह काय होतं तर मायटोटिक डिव्हिजन होतं आणि ऑक्टॅन्ट लेअर काय होतं तर त्याच्यामध्ये तयार होत जातं. देन द प्लेन्स ऑफ डिव्हिजन आर ॲट राईट अँगल्स टू ईच ऑदर. नंतर पुन्हा काय होतं तर एकमेकाच्या राईट अँगलला काय होतं तर ते जी प्लेन्स आहे डिव्हिजन झाली ती काय होतं तर एकमेकाच्या राईट अँगलला डेव्हलप होत जाते. देन लोअर टायर ऑफ 4 सेल्स ऑफ ऑक्टॅन्ट गिव्ह राईज टू हायपोकॉटिल. नंतर जे 4 सेल्स आहेत ऑक्टॅन्टमधल्या ते काय होतं तर त्यामध्ये हायपोकॉटिलचं रूपांतर होतं अँड रॅडिकल whereas 4 cells of upper tier from the plumule and the 1 or 2 cotyledons. मग ज्या 4 आहेत काय झालं तर ह्याच्यामध्ये ऑक्टॅटमध्ये रूपांतर झालं 8 मध्ये. नंतर त्यातले 4 काय करतात तर त्याच्यामध्ये हायपोकॉटिलमध्ये आणि जे राहिलेले जे रॅडिकल्स आहेत मग कुठले तर त्यामध्ये 4 सेल जे राहिलेले आहेत ते प्लुम्युल आणि 1 or 2 कोटिलिडॉन्समध्ये काय होतं तर ह्याचं कन्व्हर्जन होत जातं. द नेक्स्ट द हायपोफायसिस by further division give rise to the part of radical and root cap. मग त्यातलं जे हायपोफायसिस आहे ज्याचं सांगितलं बघा त्याचं काय होतं तर डिवायडेशन्स होतं डिव्हिजन होतं आणि नंतर गिव्ह राईज टू द पार्ट ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप. नंतर त्यापासून काय होतं तर रॅडिकल त्या पद्धतीने रूट कॅप अशामध्ये काय होतं तर ह्याचं कन्व्हर्जन होत जातं. देन सबसिक्वेंटली द सेल्स in the upper tier of octant divide in several planes so as to become heart shaped. मग नंतर त्याचं काय होतं तर ऑक्टॅन्टचं काय होतं तर त्यामध्ये वेगवेगळे सेव्हरल प्लेन्स काय होतं तर त्यामध्ये डिवायडेशन्स होतं आणि त्याचा जो स्ट्रक्चर्स आहे किंवा शेप आहे तो कसा होत जातो तर त्यामध्ये हार्ट शेप डेव्हलप होतो. देन फॉर्म्स 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स अँड अ टर्मिनल प्लुम्युल. आणि नंतर काय होतं तर 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स तयार होत जातात आणि एंडिंगला प्लुम्युल डेव्हलप होत जातो. देन नेक्स्ट फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकॉटिल अँड cotyledons result in a curvature of embryo and it appears horseshoe shaped. नंतर पुन्हा त्याची काय होतं तर एनलार्जमेंट होते म्हणजे त्याची हळूहळू डेव्हलपमेंट होत जाते ते हळूहळू मोठे होत जातात आणि कोणते तर हायपोकॉटिल आणि कॉटिलिडॉन्स हे काय होतं तर एनलार्ज होत जातात आणि तो जो एम्ब्रिओ आहे तो काय होतं तर कर्वेचर होत जातो आणि त्याचं जी स्ट्रक्चर्स आहे किंवा त्याचा जो शेप दिसतो आपल्याला तो शेप म्हणजे कुठला तर हॉर्सशू शेप्ड आपल्याला दिसतं. बघा डायग्रामॅटिकली डेव्हलपमेंट ऑफ दी डायकॉट एम्ब्रिओ इन द कॅप्सेला. आता त्याच्यामध्ये बघा पहिली जी डायग्राम्स आहे ती डायग्राम्स कोणती आहे तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण तर पहिल्या ह्याच्यामध्ये ही जी डायग्राम्स आहे ही डायग्राम्स कोणती आहे तर ऊस पोरची काय आहे तर त्याच्यामध्ये डायग्राम्स आहे. नंतर बघा त्याच्यामध्ये बी जी आहे ती म्हणजे कुठली तर 2 सेल्ड प्रोएम्ब्रिओ आहेत मग त्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत एम्ब्रिओनल इनिशियल सेल्स सस्पेन्सर सेल्स वगैरे दाखवले आहेत. नंतर बघा सी आहे ते काय झालं तर तिची हळूहळू डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणजे ह्या सगळ्या डायग्राम्स काय आहे तर एम्ब्रिओचे डेव्हलपमेंट होत असणार आहे. नंतर डी मध्ये काय झालंय
तर बघा इन द डायग्राम डी काय केलं तर LS ऑफ दी ओव्ह्यूल घेतलेला आहे. नंतर ई मध्ये तुम्हाला एम्ब्रिओ शोईंग फर्दर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोनिक ऑक्टॅन्ट अँड द हायपोफायसिस तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलं, त्याची नावं आहेत व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये. नंतर यप मध्ये काय आहे त्याच्यामध्ये बघा तर LS ऑफ दी ओव्ह्यूल्स, ओव्ह्यूलचा काय केलं तर LS घेतलेला आहे. नंतर जी काय दिलं तर एम्ब्रिओ कॉटिलिडॉन्स, कॉटिलिडॉन्स दाखवलं त्यामध्ये एम्ब्रिओ. बघा 2 कॉटिलिडॉन्स त्याच्यामध्ये दिसत आहेत कारण डायकॉट आहे. त्याच पद्धतीने हायपोकॉटिलिडॉन्स, त्यात पण रॅडिकल्स वगैरे त्यामध्ये आहेत. आणि जी लास्ट आहे H म्हणजे काय झालं तर त्यामध्ये मॅच्युअर सीड जो आहे तो काय झालं तर त्यामध्ये डेव्हलप झालेला त्यामध्ये दिसतो. त्याच पद्धतीनं एंडोस्पर्म सुद्धा त्यामध्ये कम्प्लिटली फॉर्म झालेला त्याच्यामध्ये दिसून येतं. नंतर पुढचा भाग बघूयात आपण डेव्हलपमेंट ऑफ दी मोनोकॉट एम्ब्रिओ, मोनोकॉटची डेव्हलपमेंट. बघा द एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट्स अँड मोनोकॉट्स अप टू द ऑक्टॅन्ट स्टेज. ऑक्टॅन्ट स्टेजपर्यंत ह्या दोघांमध्ये काय होत जातं तर ही जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट कशी होत जाते तर सिमिलर आहे, सारखीच आहे, याच्यामध्ये काही वेगळं असं नाही. तिथनं पुढची स्टेप चेंज होत जाते. बघा द डिफरन्स अपियर्स लॅटर, नंतर तिथनं काय होतं डिफरन्स आपल्याला ऑब्झर्व होत जातं. इन मोनोकॉट एम्ब्रिओ सिंगल कॉटिलिडॉन ऑक्युपाइज टर्मिनल पोझिशन अँड प्लुमेल इज लॅटरल. मग आता ह्याच्या मोनो मी सिंगल आहे, मग ह्याच्यामध्ये काय होत होतं तर सिंगल कॉटिलिडॉन्स काय होतं तर ह्याच्यामध्ये ऑक्युपाइज होतात कुठं ॲट दी टर्मिनल पोझिशन अँड प्लुमेल काय होतं तर त्यामध्ये लॅटरल डेव्हलप होत जाते. द सिंगल शील्ड शेप्ड कॉटिलिडॉन्स इज कॉल्ड स्कुटेलम, आणि त्यातला जो सिंगल शेप्ड कॉटिलिडॉन्स आहे त्यालाच काय म्हणतो आपण तर स्कुटेलम असं म्हणू शकतो. देन द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्लुमेल इज कॉल्ड कोलिओप्टाइन अँड दॅट ऑफ रॅडिकल इज कोलेरायझा, आणि त्यातला प्रोटेक्टिव्ह शीथ जो आहे प्लुमेलचा त्याला काय म्हणतो आपण तर कोलिओप्टाइन, आणि दॅट ऑफ रॅडिकल जो आहे त्याला काय म्हणतो आपण तर कोलिओरायझा. अँड फायनली ओव्ह्यूल इज ट्रान्सफॉर्मड इनटू द सीड अँड ओव्हरी इनटू द फ्रूट. आणि नंतर पुन्हा एंडिंगला काय होत जातं तर ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीड्समध्ये आणि ओव्हरीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं फ्रूटमध्ये. बघा डायग्रामॅटिकली ऑक्टॅन्ट स्टेजपर्यंत काय होतं तर ही जे डायग्राम्स आहे ते डायग्राम कसे आहे सेम आहे. एफपर्यंत बघू शकता सस्पेन्सर, रॅडिकल, हायपोकॉटिल, प्लुमेल, कॉटिलिडॉन्स. नंतर जीमध्ये काय झालं तर त्यामध्ये तर कॉटिलिडॉन एक कॉटिलिडॉन काय झालं तर त्यामध्ये डेव्हलप झालेला आहे. आणि लास्ट एचमध्ये बघू शकता आपण कुठले कुठले पार्ट डेव्हलप झाले, स्कोटेलम आहे, कोलेप्टाईल, नंतर शूट अपेक्स, इपिब्लास्ट, रॅडिकल, रूट कॅप आणि कोलोरायझा असे काय झाले तर हे जे वेगवेगळे पार्ट जे आहेत ते पार्ट्स काय झाले तर ह्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आपल्याला बघू शकतात. तर बघा ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय असणार आहेत तर त्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट जर क्वेश्चन जर पाहायचं म्हणलं तर काय होत जाईल तर ह्याची डेव्हलपमेंट मग कुठली कुठली आहे तर डायकॉटची विचारण्यात येईल. मग कुठली बघा एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ. डायकॉट एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशी आहे तुम्हाला 4 मार्काला सुद्धा प्रश्न विचारू शकतो, 3-4 असे लार्जमध्ये विचारला जाऊ शकतो. देन दुसरा जो आहे एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ. जो मोनोकॉट एम्ब्रिओ आहे त्याची डेव्हलपमेंट सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं पुढचा जो प्रश्न विचारला जाऊ शकतो कुठला तर व्हॉट इज एम्ब्रिओजेनेसिस एक्सप्लेन इन द ब्रेव्स, लॉंगमध्ये विचारला जाऊ शकतो. किंवा डेफिनेशन ऑफ द एम्ब्रिओजेनेसिस, एम्ब्रिओजेनेसिसची डेफिनेशन्स आहे ती डेफिनेशन सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारली जाऊ शकते. मग त्यामध्ये 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्काला हा विचारला जाऊ शकतो. मग आता ह्याच्यामध्ये बघा जर एम्ब्रिओजेनेसिस जर विचारलेलं असेल तुम्हाला तर एम्ब्रिओजेनेसिस विचारल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल तर ह्या दोन्ही स्टेप्स लिहावे लागते. मग कुठली तर डेव्हलपमेंट ऑफ दी डायकॉट एम्ब्रिओ, त्याच पद्धतीनं डेव्हलपमेंट ऑफ दी मोनोकॉट एम्ब्रिओ ह्याची डेव्हलपमेंट तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहावी लागेल. आता बघा ह्याची डेव्हलपमेंट एक सरळ साधं जर जनरलमध्ये जर सांगायचं म्हणलं तर काय होत जातं तर झायगोटचं काय होतं तर ह्याच्यामध्ये डिव्हायडेशन्स होतं कुठल्याद्वारे तर बाय दी मायटोसिस अँड टू फॉर्म द 2 सेल्स. मग ह्याच्यामध्ये काय होतं तर मायटोसिस होत जातं आणि 2 सेल काय होतं तर तयार होत जातात. त्यालाच काय म्हणतो आपण प्रो एम्ब्रिओ. लोअर सेल मायक्रोपायलर एंडला जाते त्यालाच काय म्हणतो आपण बेसल सेल किंवा सस्पेन्सर सेल्स. अप्पर सेल्स चॅलाजल एंडला जाते त्याला काय म्हणतो आपण टर्मिनल सेल किंवा एम्ब्रियोनल सेल. नंतर बेसल सेलचं काय होतं डिव्हायडेशन होतं
मेनी टाइम्सला डिवायडेशन होतं मायटोसिसच्या द्वारे अँड फॉर्म्स द सस्पेन्सर काय होतं तर त्यामध्ये डेव्हलप होत जातात. ओके, देन नेक्स्ट काय होत जातं तर दीज विल बी पुशेस डेव्हलपिंग एम्ब्रिओ डीप इन टू द एंडोस्पर्म. एंडोस्पर्ममध्ये हे काय करतात तर जो एम्ब्रिओ आहे तो काय होत जातं तर त्यामध्ये पुश करण्यात येतं. देन नेक्स्ट काय होत जातं टर्मिनल सेलचं काय होतं तर त्याच्यामध्ये डिवायडेशन होतं बाय द मायटोसिस आणि काय होतं तर त्यामध्ये 8 सेल काय होतं तर जो ग्रुप आहे 8 सेलचा तो काय होतो तो डेव्हलप होत जातो, त्यालाच काय म्हणतो आपण तर ऑक्टॅन्ट असं म्हणतो. देन नेक्स्ट वरचे जे 4 सेल्स आहेत अप्पर 4 सेल्स ऑफ द ऑक्टॅन्ट फॉर्म दी कॉटिलिडॉन त्याच पद्धतीनं प्लेम्युला अँड द इपिकॉटिल. नंतर लोअर 4 सेल जे आहेत 4 सेल्स ऑफ द ऑक्टॅन्ट फॉर्म्स द हायपोकॉटिल अँड द रॅडिकल. वरचे 4 जे सेल जे आहेत ते काय करतात त्याचं रूपांतर कॉटिलिडॉन्स प्लेम्युला आणि इपिकॉटिल. लोअर जे सेल्स आहेत त्याचं रूपांतर हायपोकॉटिल अँड द रॅडिकलमध्ये होत जातं. देन लास्ट जे आहे ते लॅटर स्टेजेस एम्ब्रिओ बिकम्स हार्ट शेप्ड ऑर द हॉर्स शो शेप्ड. नंतर त्याचं जे स्ट्रक्चर्स आहे किंवा शेप आहे तो कुठल्या पद्धतीमध्ये तर हार्ट शेप्ड त्याच पद्धतीनं हॉर्स शो शेपडमध्ये काय होतं तर ह्याचा जो शेप आहे तो आपल्याला मिळतं. टाईप्स किती आहेत 2 आहेत डायकॉट एम्ब्रिओ मोनोकॉट एम्ब्रिओ. मग त्यामध्ये डायकॉट म्हणलं तर 2 कॉटिलिडॉन प्लेम्युला आणि रॅडिकल्स असतात. एक्झाम्पल बेस्ट म्हणलं तर मँगो आहे, ग्राउंडनट आहे, पी आहे. मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये काय असतं तर 1 कॉटिलिडॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. एक्झाम्पल जर म्हणलं तर त्यामध्ये एक्झाम्पल मेज आहे, जवार आहे. धन्यवाद.